पुलकित हारी धरा स्वामी श्री चक्रधरा जय जय श्री चक्रधरा स्वामी श्री चक्रधरा जय जय श्री चक्रधरा स्वामी श्री चक्रधरा स्वामी श्री चक्रधरा जय जय श्री चक्रधरा स्वामी श्री चक्रधरा स्वामी श्री चक्रधरा श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शितोरी आश्रम निपाणी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी असणारा हा आश्रम तालुका नांदगाव जिल्हा नाशिक गाव लोढा या ठिकाणी शिदोरी आश्रम करण्यासाठी आलेला आहे। ज्ञानमय शिदोरी आपण ग्रहण करत आहोत, त्या शिदोरीनं आपण तृप्त होत आहोत। अशा प्रकारे हे ज्ञानमय शिदोरी आपल्याला मोक्ष मार्गावर दृढ करतो मित्रांनो, आणि म्हणून हिचं श्रवण आपण करायला पाहिजे। तुम्ही भाग्यवान आहात की तुम्ही श्रवण करण्यासाठी एवढ्या सकाळी या ठिकाणी येतात, नाहीतर सकाळी सकाळी काही लोक पेपर वाचत असतात। तुम्ही देवाचं चिंतन करता, देवाची कृपा तुमच्यावर आहे की देवाचे शब्द तुमच्या कानावर पडतात। स्मृतीस्थळाचं व्याख्यान आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत, म्हणून आपण स्मृतीस्थळ बघत आहोत। तथा गीत गायानुवादू अनुज्ञान। माणसाचं गीत जर विरहभर असेल तर गीत गायलं पाहिजे, असं स्मृतीस्थळात दाखला दिलेला आहे। साखरेची साल कालत नाही बसलं पाहिजे, आणि म्हणून ती कथा या ठिकाणी आपण बघत आहोत। एक दिवस पंडित बास विजनाला बसले होते शेतामध्ये, एका झाडाखाली जाऊन बसलेले होते। नागदेव आचार्य हे आचार्य होते, त्यांच्याकडे सगळ्या मार्गाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी होती। कोण कुठं बसलोय, काय करतोय म्हणून स्वतः बघायला जायचे। स्मरण करतात की अभ्यास करतात की अन्यवार्ता करतात का उगाच कोणालाही बोलतात, म्हणून स्वतः विजनस्थळी जाऊन बघत होते कोण कुठं बसलेला आहे। जो विजन करतोय, देवाचं चिंतन करतोय, त्याच्या मागे जाऊन उभा राहायचं। खरंच चिंतन करतोय का चिंता करतोय आपल्या घरदाराची? घरी फोन करतोय का देवाला करतोय?
खरंय ना? मागे जाऊन उभा राहिला आणि बघत आहेत कोण काय करतय. तर पंडित बासाच्या मागे जाऊन उभा राहिलाय. पंडित बास विजनी बसोनी दुःख करीताती. पंडित बास देवाविषयी दुःख करतात. महाराज तुम्ही आम्हाला उत्तरापंथी सोडून गेले. दुःख करत होते, देवाला आळवत होते. महाराजा कधी भेटणार तुम्ही आम्हाला? कधी दिसणार? कधी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार? झाडाखाली जाऊन डोळ्याला धारा लागलेल्या आहेत. अशा प्रकारे त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि आपल्या विरहातनं, आपल्या कवितात्वातून देवाला चौपदी गीत गाऊन आळवीत आहेत. मग आणि देवीची गीत गाताती. त्याच वेळेस गीत गातात. ते गीत ऐसे आणि का बोलना. मग आपणही गीत गात असतो. आपलंही गीत जर विरहभर असेल, देवाला आळवणार असेल, आपल्याला दुःख होत असेल ते गीत गाऊन की देवा मला सोडून गेले, तर आपण ते गीत देवापुढे अर्पण केलं पाहिजे. आमच्या आश्रमामध्ये एक भिक्षुक होता, खूप सुंदर असं गीत गात होता. आम्ही गीत ते ऐकायचो, पण आम्हालाही दुःख व्हायचं, पण आम्हाला गाता येत नव्हतं. ज्याला जी कला आहे ना, ती कला देवाला त्याने अर्पण केली पाहिजे. ज्याला येत नाही का ते त्याला माग ओढतं. म्हणून नकोस असं म्हणायला लागतात काही, कारण त्याला देवाविषयी दुःख नसतं. त्याला वाटतं हे आपल्या पुढे जाईल. तो भिक्षुक खूप सुंदर म्हणायचं. दूर का सांगेश्वरा. डोळ्यातनं पाणी बाहेर पडायचं त्यांच्या. ते म्हणत असताना आम्हाला सुद्धा बरं वाटायचं. खरंच आपल्याला देव सोडून गेले आणि म्हणून ते गीत म्हणत होते. तसे पंडित बास झाडाखाली बसलेले आहेत आणि देवाला आळवत आहे. गीत गाऊन आळवत आहे. देवाला विनंती करतात. त्या कलेतनं, त्या गीतातनं काय विनंती करतात? लोन लागो श्रवणा. लोन लागो श्रवणा. महाराज आपलं श्रवण मला हवं, आपल्या लीळा मला ऐकायला मिळालं. आपलं चिंतन मी सदैव करावं. माझं मन तुमच्यात लागावं, असं म्हणून त्या झाडाखाली शांत चित्ताने गीत म्हणत आहे. रूप तरी नैना आवडो तुझे. रूप तरी नयना आवडो तुझे गोविंदा. महाराज तुझं रूप माझ्या नयनात बसव आणि माझ्या मनाला गोविंदाचं चिंतन घडव. नाही तर आपण रूप बघत असतो, टीव्ही चालू करत असतो. आता भली मोठी टीव्ही निघाली, ती भीतीतच लागलेली असते. कळतही नाही तो भीत आहे का आरसा आहे का टीव्ही आहे. भरली मोठी असती, काय 48 इंच काहीतरी सांगतात. हे आम्ही गेलो कधी ना घरी, ती चालू असते ना. म्हटलं भिंतीवर कसं काय लागलंय हे? चांगले चांगले चित्र दिसायला लागले म्हटलं याच्यावर. बाबा म्हणे आता नवीन सिस्टीम निघाली, LED म्हणता बघायला. आपल्या मोबाईल पण कनेक्ट होतो म्हणून बाबी आपलं मन कनेक्ट कर देवासोबत. नुसत्या टीव्ही सोबत कनेक्ट नको करू. टीव्हीतलेच गाणे नको म्हणू. नाही तर काही लोक टीव्हीतलेच गाणे म्हणतात. ट्रॅक्टरवाले पाहिले की त्याला काही कळणार.
आवाज द्या, काही करा, त्याचं चालूच. सुबह पहिले गाडी से, तुम्हाला माहिती आहे पुढचं सगळं. सकाळी सकाळीच गाडीत बसतो आणि मी येतोच. अरे सकाळी सकाळी देवाच्या गाडीत बस, चिंतन कर, विजन कर, तुझ्या अवसराला पारणारी आहे का त्याच गाडीत बसतो? रोजच चालू आहे ना. आणि म्हणून ते गीत गात आहेत आणि नयनामध्ये त्या देवाचं स्वरूप आठवत आहे. असं हे गीत गाणारे पंडित बास आहे. डोळ्याला धारा लागलेले आहेत त्यांचे. तू परदेव तू के जाणे आणि बहुते थोर विघ्ने. महाराज, मला कोणतंही विघ्न होऊ नये. माझं विघ्न तुम्ही सगळं परिहारा, अशी प्रार्थना करत आहेत त्या गीतात ना ते देवाला. दाखलिताती जेवी माकदान विसबे. तू परदेव तुके जाणे, तू पर कैवल्य पर परमेश्वर जाणलास ना, तर त्याचं चिंतन कर. आणि बहुते थोर विघ्ने जात लागतासी, मला या विघ्नापासून तू वाचव महाराज. जन्मरूप चक्रापासून मला वाचव. जीवे मी कदा न विसमरे तुझ. महाराजा, माझ्या मनाने माझ्या जीवाने तुम्हाला कधी विसरू नये, हेच माझ्या मनामध्ये असावं. तुझं चिंतन मला घडावं, हेच द्यावे मज गोविंद राजा. महाराज, मला हेच दे. मला धन दौलत प्रॉपर्टी, घर दार, गाडी बंगला काही नको. मला तुझं चिंतन दे. मला तुझं चिंतन घडलं पाहिजे आणि मी ते केलं पाहिजे, अशी मला शक्ती दे. आपल्या गीतातनं अशी प्रार्थना करायला लागलेले पंडित बास. निरंतर करी तुझे स्मरण. देवा, मी तुमचं निरंतर स्मरण करेल. आणि म्हणून निरंतर परमेश्वरा ते भावा. निरंतर परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे मित्रांनो. हेच येवो का मना माझ्या पय, हेच माझ्या मनात तनात असावे. तन मन धन द्विजो प्राप्ती मुझ आपण चरण की. महाराज, मी तन मन धन तुला अर्पण करत आहे. पण आपलं उलट आहे, आपण तन मन धन प्रपंचाला अर्पण करतो आणि उरलं सोडलं पण तेही अर्पण करत नाही. जे वाकडं झाले 3 ठिकाणी, ते सुद्धा शेवटी आपण अर्पण करावं अशी आपली इच्छा होत नाही. याचा विचार घरी गेल्यावर चांगला करा. तन मन धनाने खरंच तुम्ही देवाचे आहात का प्रपंचाचे आहात? स्वतःला विचारा, लोकांना विचारायची गरज नाही. हे कधी ध्यानात घ्या. आणि का बुझाविता डिंभ न बुझावे, माय लागी रोवे ते काही अपराधी. तू माझी माऊली. आपल्या आईसाठी आपण रडलं पाहिजे. आपली आई कोण आहे माहिती? आपला बाप कोण आहे माहिती? हे जे आहेत ना आपले संबंधित, ते आपल्या देहाचे आई बाप आहेत. आपला आई आणि आपला बाप तो परमेश्वर आहे का? परमेश्वरा नित्य संबंध म्हणून प्रार्थनामध्ये म्हटलं जातं, त्वमेव माताच पिता त्वमेव
त्वमेव बंधूच सखा त्वमेव आपण रोज म्हणतो. पण आपल्याला जर आपल्या आईचा फोन आला ना की आपण देवाला सोडून आपल्या ममत्वाल्याकडे निघत असतो. तुम्ही चिंतन देवाचं करताय ना, देव चिंता दूर करणार आहे ना, तू कशाला टेन्शन घेतो आहे की नाही असं बघा. नसेल ना तर अनुभव येईल तुम्हाला. नुसता मिस कॉल आला तर पुन्हा फोन नाही लागला ना, 4दा फोन लावित व्हा. नाही नेमकं काय झालंय का नाही, जाऊ दे. नाही पण मग तरी बी कसं आहे, काही झालंच नसेल ना. अनुभव आहे ना. देवाला फोन लाव, तो तुला नरकातून वाचवणार आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. कृष्ण माता आहे ना तुझी, आता पिता आहे ना, त्याचं चिंतन करणं बस करणं. आता मिस कॉल आल्यावर सुद्धा दम निघत नाही. बाकी तुम्हाला काय करायचे तुम्ही ठरवा. त्यांना जर तुमची लई गरज आहे ते तुम्हाला डबल फोन करतील ना. तुमचा नंबर माहित नसेल ना तर कित्येक आश्रमात फोन करून तुमचा नंबर घेतील, पण तुम्हाला दम नाही ना. इथं कळतं माणूस कोण किती पाण्यात आहे, कोण किती देवाजवळ आहे, कोण किती कशात आहे. तळ्यात मळ्यात करू नका. तळ राखायचा प्रयत्न करा. जो तळ राखतो ना तो पाणी पित असतो. माझी सेन संदावी अरता दानी नागदेवा स्वामी श्री चक्रपाणी. महाराज मला विसरणार नाही ना तुम्ही. पंडित बासाचे हाकार येथे. पंडित बास देवाला आढळत आहे. महाराज मी तुमचं चिंतन करतोय, माझ्यावर लक्ष आहे ना तुमचं. आणि कासवीचा दृष्टांत सांगितला. कासव असतं मित्रांनो, ते पिले देतात. पिले दिल्यानंतर तिकाड्या काठाला जाऊन बसतं आणि पिले इकाड्या काठाला देतं नदीच्या. अशा प्रकारे ते कासव पिले देतं. आणि मग कासवाला पिल्यांना बघावं लागेल ना, दूध पाजावं लागेल ना, पण त्याची दूध पाजण्याची पद्धत वेगळी आहे. ती कशी म्हणाले, इकाड्या काठावर ते गेलं म्हणजे त्यांनी पिले दिले, आणि तिकडल्या काठावर गेलं तिथून आठवण करत माझे पिले या काठावर आहे. आणि ते पिलांची वाढ होते. आणि ते पिलं या काठावर आहेत ना, तर ते पिलं काय म्हणतात, माझी आई त्या काठावर आहे. आई बी चिंतन करते, मुलंही चिंतन करतात. अमृत कळासे ते संचरे तया तौतिये वाढते. पिलांची वाढ व्हायला लागते मित्रांनो. पिले मोठे व्हायला लागतात. नाही तर आपल्या पिलांना आपल्या जवळ घेऊन आपलं दूध पाजावं लागतं, तेव्हा ते अमृत कळा त्याला संचरते. कोंबडी असते तिला पण दूध पाजावं लागतं, पण तिची दूध पाजण्याची पद्धत वेगळी आहे. म्हणून कोंबडी काय करते माहिती, कोंबडी आपले अंडे देते ना, अंड दिल्यानंतर त्या अंड्यावर बसते आणि मग ते अंड घोळते. तिला हात नसतात मित्रांनो. त्या पंखाने ते आपल्या अंडाला म्हणजे आपल्या पिलाला जवळ घेते. अमृत कळासे ते संचरे तया तौतिये वाढते. ती पिलं वाढायला लागतात. ज्या अंड्यावर कोंबडी बसली नाही, ज्या अंड्यावर कोंबडीनं अंड घोळलं नाही,
त्या अंडातनं पिल्लू बाहेर निघत नाही. है ना अनुभव? मग हे राक्षसी वृत्तीचे लोक काय करता माहिती? कोंबडीनं अंड दिलं की कॅरेट मध्ये ठेवता, जमा करता. कोंबडीला त्या अंड्यावर बसूच देत नाही आणि ते कॅरेट मधले अंडे मार्केटला विकायला नेतात. तिच्या पिलांना तळून खातात. तुमच्या एखाद्या पिलाला जर कोणी त्रास दिला, कोणी तळून खाल्लं तर तुम्हाला कसं वाटेल? याचा विचार आपल्या हृदयात करत जा. चालता चालता जर समजा एखाद्याने आपल्या मुलाला नुसतं असं केलं, चिमटा घेतला, आपल्याला राग येतो. तुला घेणं होत नाही तर चिमटा कशाला घेतो रे? बघू का तुला? ते अमृत कळा त्या पंखाने ती त्या ठिकाणी त्याला हे करत असतात. तसं परमेश्वर उत्तरापंथी आहे, पण आपण झाडाखाली बसून परमेश्वराला आळवलं पाहिजे, विनंती केली पाहिजे. महाराजा कधी भेटणारच तुम्हाला? विसरून नाही ना जाणार आम्हाला? तुम्ही गेले ना आम्हाला सोडून? देव म्हणतात नाही विसरणार. कासवाच्या दृष्टांताप्रमाणे माझं चिंतन कर, तसं मी तुझं चिंतन करणार आणि तू वाढणार, तुला योग्यता होणार. आणि म्हणून पंडित बास गीत गातात, आळवतात परमेश्वराला. ऐसा गीतो पंडित बासी निर्वेद पूर्वक, ऐसा गीतो पंडित बासू निर्वेद पूर्वक गायला. निर्वेद पूर्वक गीत म्हणजे भजन गायलेलं आहे पंडित बासांनी. तो भट्टवासी तयांची दृष्टी चुकवूनी, मांगा उभे टाकूनी अवघाची ऐकिला. नागदेव आचार्य विजन पडताळायसाठी गेले होते. कोण्या बाबळीच्या झाडाखाली पंडित बास बसलेले होते. पंडित बास दुःख करत होते. काय चिंतन करतात म्हणून नागदेव आचार्य मागे उभं राहून ऐकत होते. ऐकलं ते भजन. निर्वेदपूर्वक म्हटलेलं भजन नागदेव आचार्यांनी ऐकलं. नागदेव आचार्यांनी दुःख झालं, माझा हा पंडित देवाला भजनाद्वारे किती आळवतो, किती विनंती करतो. मग ऐसे पुढे येऊन विळितले. आणि मग पुढे आले, पंडिता पंडिता आजी लागोनी तुला मी मागे म्हटलो होतो की गीत विकोय, परंतु गीत त्याला विकोय जे गीतामध्ये रस घेतात. पण गीतामध्ये जे बोल आहेत ते बोल परमेश्वराविषयी आळवतात, परमेश्वराकडे लक्ष देतात. तुझे परमेश्वराकडे लक्ष आहे, परमेश्वराला तू आळवत आहे. आणि म्हणून तुला गीत गायला मी अनुज्ञा देत आहे की माझ्यासाठी तू गीत गात जा. अनुज्ञा दिली पंडित बासाला की तुम्ही गीत गात जा, परमेश्वराला आळवत जा. अशा प्रकारे नागदेव आचार्य समोर आले आणि पंडित बासाला सांगत आहेत, बोलत आहेत. ते का ना सर्वज्ञ म्हणितले, ना देव म्हणतात हे भितरी जाती विकारू व्हावा. या भिंतीशी जरी विकार होवा, तरी देमतीशी व्हावा. तुम्ही ज्यावेळेस गीत गाताना त्यावेळेस तुमचा भाव त्या परमेश्वराविषयी असतो. परमेश्वराला प्रार्थायचा असतो, विनवायचा असतो. परमेश्वर तुमच्या हृदयात येतो. मग असं जर तुम्ही आळवत असाल, आठवत असाल तर काय हरकत आहे? त्यावेळेस आपण भजन म्हटलं पाहिजे. विजनाला जाऊन एकांतात मस्तपैकी बसून देवाला आळवत जा मित्रांनो.
मग असे श्रुती वाक्य उच्चारीन असं श्रुती वाक्य पंडित दासांचे गीत गाव उच्चारलं नादी दिली आणि नागदेव आचार्याने गीत गाण्यासाठी अनुज्ञा दिली. गातचा तुम्ही आजपासून तथा गाय श्रवणे ब्राह्मणानुसार निहाकारा मनवणे. एक दिवस भजन गात आहे. भजन गात असताना काय झालं माहितीये, एका ब्राह्मणाने ते भजन ऐकलं. भेडस्तानी मूळ बांधो जुळी आवनाळ कळाई. ही तर देवाने म्हटलेली चौपदी आहे. एक वेळेस उमाईसा मठ सारवून घेत होते. तेव्हा गावामध्ये कोणीतरी आलं होतं असं भजन म्हणणार किंवा काहीतरी म्हणणार, आणि तिनं ते ऐकलं. आता जे ऐकलं का ते कानामध्ये बसतं माणसाच्या, आणि मग सहज माणूस आपलं काम करताना सारवून घेताना म्हणायला, जसं तुमच्या कानामध्ये जर बसलं असेल ना, आपण म्हणतो की नाही पोटी संपल्यानंतर, जर तुमच्या कानात बसला असेल, तुम्हाला जर आवडला असेल, तो म्हणत असतो, पतित पावन दीन दया दया करी रे स्वामी. तुम्हाला पण कळत नाही की आपण म्हणायला लागलो, पण आपोआप ते शब्द बाहेर निघतात. आणि मग दुसरा बघतो, अरे हे काय गुणगुणत आहे, त्यालाही माहिती नाही की मी हे गुणगुणत आहे, त्याच्या ध्यानातही येत नाही की हे म्हणून मी म्हणत आहे. तशी उमाईसा त्या ठिकाणी सारवून घेत होती आणि चौपदी गात होती. मग गात असताना काय झालं, देव आले विचनावरून. देव म्हणतात, नागद्या, गावात काही गाणे म्हणणारे आले काय? नाही म्हणे महाराज, तसं काही नाही. नाही म्हणे, मठ सारवताना पहा ना म्हणे उमाईसा चांगली गुणगुणायला लागलेली, कारण तिनं तिकडं ऐकलं नाही, तो सारवताना म्हणायला लागलेली. मग आता देव म्हणतात उमाईसाला, उमाईसा एक चौपदी इथं गावर. नाही ना म्हणे महाराज, मला पण गाता येतं. आता तर तुम्ही सारवून घेताना चांगलं गात होत्या ना. नाही ना म्हणे महाराज, ते असंच. अहो गा ना. आता तिला भाव आला, नाही नाही म्हणे मला काय येतं, मला नाही जमत. आता तिला ते ऐकलं, कोणता शब्द कुठं, कोणता शब्द कुठं दिलं. पण मग सगळेजण म्हणायला लागले, तुम्ही जर एक गाणार ना तर आम्ही एक गाणार. देव म्हटले, तुम्ही एक भजन म्हणणार ना तर आम्ही एक भजन म्हणणार. सगळेजण तिला म्हणायला लागले, उमे म्हणणं एक भजन हे रोहितले म्हणते म्हणे तू. तसे आपल्या ते असता पाहिजे. मन म्हटलं की माग, सर म्हटलं की पुढे, आणि इकडे मला म्हणते ना. आहे ना असंच, जीवाची गती सुद्धा अवघड उतरणार. आणि मग देवाने एक चौपदी म्हटली, मूळ स्थानी भेडो बांधो जोडी. ही चौपदी म्हटली, सुंदर असे. तसं पंडित दास शेतामध्ये जाऊन देवाला आळवत आहेत, विनंती करत आहेत, प्रार्थना करत आहेत आपल्या गीतातनं. नागदेवाचार्य समोर आले आणि म्हणतात, नागद्या म्हणतो पंडित दासांना, तुला गीत गायला अनुज्ञा आहे, गात जा. एक वेळ काय झालं, पंडित दास भजन म्हणत होते, गीत म्हणत होते, आणि ब्राह्मण चाललेला होता रस्त्याने. त्याने भजन ऐकलं पंडित दासाचं. वाह, काय सुंदर आवाज, देवाचं चिंतन आहे त्यामध्ये. देवाविषयी विरह रूप भजन हा गात आहे.
ब्राह्मण जवळ आला, आवाज ऐकायला लागला, जवळ आला. तुम्हाला माहितीये का तुम्ही कोणाच्या जवळ जाता? माहितीये ना? यात्रेमध्ये येता ना, इकडं नाही येणार तुम्ही, तिकडं 350 रुपये तिकीट काढून जाता. कशी जाता? असा प्रकार आहे. देवाकडे यायची लोक, पण तिथं तिकीट काढून जाते. फुकटचं विकत नाही ना. पण एक ब्राह्मण, त्याला कळतंय की देव काय आहे. जो ब्राह्मण हुशार आहे आणि त्याला ते शब्द लागले आहे. हा सुंदर भजन आहे, देवाला शरण जासारखं. ते भजन ऐकलं त्याने, तो जवळ आला. आला ब्राह्मण, गीत ऐकलं पंडित बासांचं, म्हणून मला उद्दिष्ट तुमच्या गीतात जर परमेश्वरा इतका भाव आहे तर तुमच्या तनामनात किती असेल. गीत ऐकून त्या ब्राह्मणाने उपदेश घेतला. नाही तर फक्त आपले गीत कुठले? यात्रेतलेच. ते गीत सोडून द्या, परमेश्वराचं गीत गा. गीता, त्या गीताचं चिंतन करा. आरती कुंज बिहारी की जय बोल कृष्ण मुरारी की. किती मस्त आहे ना. जय भगवद्गीते स्वामी, जय भगवद्गीते हरि. किती सुंदर आहे. हे गात असताना आपल्याला आपल्या कानावर ऐकवलं की आपण तिकडे सरकलं पाहिजे. वा, श्रीमद भगवद्गीता या ठिकाणी चालू आहे. देवाची आरती चालू आहे, कुंज बिहारी की. पण आपल्याला हे गीत नको वाटतात, ते गीत बरे वाटतात. पण जे धर्माला पक्के आहेत ना, ते ह्या गीताने तन्मय होऊन जातात. विरह भरे गीत आहे. आणि म्हणून त्या ब्राह्मणाने ऐकलं, लगेच आला, उपदेश घेतला, दीक्षाही करून टाकली, दीक्षा घेऊन टाकली. जर तुमच्या गीताने, जर भजनाने जर काही लोक उपदेशी होत असतील, काही लोक धर्माला लागत असतील, तर काय हरकत आहे. आणि म्हणून नागदेवाचार्यांनी पंडित बासांना आज्ञा दिली, तुम्ही गीत गात जा. पंडित बासाला तो भेटला झाडाखाली आणि मग म्हटलं, मी गीत गात होतो तेव्हा याने ऐकलं आणि तो वेधला. वेद शक्ती मित्रांनो, देव वेद देत असतात. वेद म्हणजे आवडी, आवडी म्हणजे सवडी. ज्याला आवडी त्याला आहे सवडी, ज्याला नाही आवडी त्याला नाही कोणी सवडी. म्हणजे त्याला सोडतच नाही कोणी, आणि तो सुटणार नाही. तो लांब दूर गाईसारखा बांधलेले तिथंच फिरत. घरची घरी नसली की इकडे कांगवा बघन, तिकडं तेल बघन, तरी सापडत नाही. असा राग येत त्याला. ओळखेला गेले म्हणून थोडासा उशीर होता तरी भांडे गिंडी खाली पाडून टाकतो ते शेल्पावरचे. आणि मग लगेच काय म्हणे, पोथी चालू येते, काय सांगितलं बाबा. ठीक आहे, सांगते मी तुम्हाला, आधी तुमचं काम करून घ्या. कारण ते ऐकण्याच्या धोरणात नाही ना. सांगायला जाऊ तर दुसरंच काही पुढे व्हायचं. जेव्हा शांत वातावरण होईल तेव्हा मग ती म्हणते, बाबाने आला असं सांगितलं, तुम्ही नाही आले, तूच ऐकलं. असे काही मग आठवत भेटतात. तुम्हाला अनुभव येईल. प्रत्येकाला नाही, काही नाही.
पण ते बिचारी दाखवते, नाही नाही आमच्या घरचं आहे ना, मी इकडे आले की घरी देवाजवळ बसतो. म्हणजे आमच्या घरचं लय चांगलं, व्यवस्थित देवधर्म करतात. पण बाबा त्यांना नाही इकडे नको वाटते यायला, माणसं वगैरे आता ठीक आहे बाबा नका तिथं करताय ना, हो हो म्हणे करता, चांगली गोष्ट. ही त्याच्यावर शाल झाकून टाकतात. तरी त्याला कळाना अजून किती अवघड. आणि मग ते पुढे गेलं ना एकलं, आणि त्याला असे पुढे बाबा भेटले. ते काय म्हणतात, आमच्या घरचे पण उपदेश आहे, मग तुम्ही नाही का? हाय म्हणे आम्ही पण, मग पण आमच्या घरचे ना इतकी देवधर्म करते म्हणे, बस तिन्ही टाइम देव धर्म, आरती, पूजा, उपहार छाती फोडून सांगतो. मग तिकडे कोणी भेटले असा प्रकार आहे मित्र. त्याला तुमचाही अभिमान आहे म्हणून आपण करत गेलं पाहिजे, ऑटोमॅटिक बदल होतो. व्यवस्था सांगितली, सर्व व्यवस्था सांगितली. म्हणे मी गीत गात होतो ना, हा ब्राह्मण गीत ऐकलं आणि जवळ आला. नागदेव आचार्यांकडे पंडित बासाने त्याला आणलं, चला आमच्या मार्गात. ते ऐकोरी मग भट्टबासी तयासी भिक्षा दिलेली. ऐकलं आणि तो ब्राह्मण म्हणे मला भिक्षा द्या. नागदेवाचे दिन देऊन टाकले. यावरी भट्टबासा शिकवणी एक होते त्याप्रती भट्टबासी म्हणतले. आणि मग नागदेव आचार्य काय म्हणतात, पंडिताचे गीत ते माझे, पंडिताचे गीत ते माझे हकारेगा. पंडित बास गीत गातो ना, तर अज्ञान लोकांचे डोळे उघडतात आणि धर्माला लागतात. ते माझ्या हकार आहे असं गीत आमचा पंडित बास गातो. स्मृतीस्थळामध्ये ही स्मृती आहे, देवाने सांगितलेली आहे. मनाली संतोषले आणि म्हणून संतोष झाला. नाथोबा आवानी कटक देमायसाची भेटीसी जाणे. आता दुसरी स्मृती आहे, नाथोबा होते. आणि तो नाथोबा आव्हाने कटक देवगिरीशी जाण्या. एक वेळ कटक देमाईसाचे इकडे तो गेलेला आहे. एक वेळ नाथोबा आटणा निघाले. एक वेळ नाथोबा आटण करायला गेलेला आहे. आटण म्हणजे चालणं. ते हिंडत हिंडत कटक देवगिरीशी गेले. आणि मग कटक देवगिरीला गेलो, पोहोचले कटक देवगिरीला. ते तर कटक देमायसा आणि वंकीशी श्रवण झाले. आणि मग त्या ठिकाणी ते गेले. त्या कटकामध्ये त्या ठिकाणी नाथोबा आपली भिक्षा मागतात आणि एक मुक्काम त्या गावात ठोकून देतात. वंकी आणि देमाईसा तिथे भिक्षा वाढली. नाथोबाला भोजन वगैरे संपन्न झालं. बसल्यानंतर संध्याकाळी सत्संग सुरू झाला. नाथोबाने प्रवचन दिलं. प्रवचनामध्ये नाथोबाचा देमाईसा आणि वंकीनं उपदेश घेऊन टाकला, धर्माला लावला. म्हणून तर आटल विजन भिक्षा भोजन करता करता हा उत्तरण व्यापार चालू राहतो. तो भेटला की त्याला त्या ठिकाणी तो विचारतो, विचारलं सांगितलं पाहिजे. ते नाथोबांची शिष्य झाली. ते नाथोबांची शिष्य झाली, शिकीन झाली. मग कटका देमायसे नाथोबा काही द्रव्याची झोळी संपादून आदरिली. आणि मग नाथोबा त्यांचे गुरु आहेत आता, नवीन झोळी भरून आणली द्रव्य वगैरे आणि नाथोबाच्या झोळीत टाकून दिला. नाथोबा म्हणतात हे मला सध्याच लागत नाही, परंतु
देमाईचा आग्रह घेतला की नाही तुम्ही हे घ्याच, परमार्गाला उपयोगी लावा, इष्ट उपयोगी लावा. मग नातोबा काय म्हणतात? ठीक आहे, द्या थोडी इकडे. आणि हे जे द्रव्य तुम्ही दिलंय ना, हे मी परमार्गात देऊन टाकेल, परमार्गात खर्च करेल. आणि म्हणून आपल्या जवळचं जे द्रव्य आहे ना, ते परमार्गाला खर्च केलं पाहिजे, इकडं तिकडं नाही. बिस्किटचा पुडाही जर आपल्याला भेटला असेल ना, तर परमार्गातील मुलांना द्यायचा, आपल्या नाताला नाही. ते दानाचं अन्न आहे. तुमचे नातू वगैरे खातील ना, तिकडे आहेत ना, त्यांना आई वडील त्यांचे घेऊन द्यायला. हे लक्षात घ्यायचं. आपली दानाची वस्तू, आपली पूजा परमार्गाच्या उपयोगी लावायची, परमार्गात पैसा खर्च करायचा. पंगत द्या, दक्षिणा द्या, मार्गातले देवाचे त्यांना त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे. घेतलं ते द्रव्य आणि नागदेवाचार्यांच्या सपोर्ट केला. मग देमाईसानं नातवाला विचारलं, हवा भट ते कोण आहे? तिला माहिती नव्हतं एवढं, कारण पहिला मुक्काम कटक देवगिरीला झाला आणि ते चालले होते या गावावरून त्या गावाला. आणि तिनं दिलं ते आपली झोळी भरून. आणि मग नातवाने म्हणजे उच्चारलं, द्या काही हरकत नाही, मी हे माझ्या गुरुजवळ म्हणजे नागदेवाचार्यांकडे देईन, भट्टाकडे देईन. देमाईसा विचारायला लागली, कोण भट्ट आहे, कोण नागदेवाचार्य आहे? तिला विचार पडला, कोण आहेत अजून? नातोबा काय म्हणतो? ना भट, ते आमच्यापेक्षा वडील आहेत, थोर आहेत, विद्वान आहेत. देमाईसाला वेद निर्माण झाला. अरे वा, विद्वान आणि वडील आणि तुमच्यापेक्षाही श्रेष्ठ, पूजनीय. देमाईसा काय म्हणते? आम्हाला त्यांचं दर्शन होईल, आम्हाला त्यांच्या जवळ नेणार तो नाही. काय म्हणतात नाथोबा? हो, काही हरकत नाही, तुम्हाला त्यांचं दर्शन घडवून मी घेऊन जाईन एक दिवशी तुम्हाला दर्शनासाठी. आणि मग नाथोबा कटक देवगिरीहून निघाले. आणि मग नागदेवाचार्यांकडे गेले. निम्मा या ठिकाणी नागदेवाचार्यांचा मठ होता. आजही तिथं आपला एक आश्रम आहे, आजही ती जागा उपस्थित आहे. निम्बा एकदम नदीच्या काठावर ते गाव आहे. तिथं नागदेवाचार्यांचा मठ होता, तिथं हे परत गेले. नागदेवाचार्यांना आश्रमात गेल्यानंतर भेट झाल्याने भेटकाळ विधी संपन्न झाला. आणि मग मागचा वृत्तांत सांगितला. मी आटणाला गेलो. आटणाला गेल्यानंतर मला कटक देवगिरीला देमाईसा आणि वंकी भेटल्या. मी त्यांना उपदेश दिला आणि तुमच्या नावाचा उल्लेख केला तर तिला वेद निष्पन्न झाला. आवडी संचवली, म्हणजे मला दर्शनासाठी त्यांना घेऊन या. मग आणि मग नागदेव आचार्यांना विनंती केली. नाथोबांनी काय म्हटले? भट्टो, तुम्ही तिथे चाला ना, आपण जाऊया. नागदेव आचार्य म्हणले, ठीक आहे, आपण जाऊया, कारण आपण गेल्यावर जर धर्माला एखादा लागत असेल तर का न जावं. मग आम्ही एका गावाला गेलो. ते म्हणे, बाबा तुम्ही जर आले ना आणि माझ्या वाढदिवसा दिवशीच आले ना तरच उपदेश घेणार. आता मी म्हटलं, बाबा पण आम्ही एवढे जण या पुन्हा म्हणजे ते काही असो,
पुणे आले, वाढदिवस साजरा करायचा आणि वाढ धर्माची करायची होती. मला तुम्हाला उपदेश द्यायला येणार का? धर्माला जर एखादा लागत असेल तर आपण पायी पायी जावं आणि त्याला धर्म उपदेश द्यावा. नाही तर आपण विचार करू, मग दक्षिणा करून का नाही, मग गाडी येणे जाण्याचे भाडं देईन का नाही, याचा विचार करतो का तू? याचा विचार करून धर्म सांगतो का? आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त तो धर्माचं बीजारोपण करत आहे. नाही तर वाढदिवसाला लोक ढाब्यावर पार्टी देतात आणि तो वाढदिवसानिमित्त धर्म वाढवायचा प्रयत्न करत आहे, नाम उपदेश घेत आहे. त्यामुळे आम्ही तिथे गेलो, त्याला नाम उपदेश दिला आणि वाढदिवस साजरा केला. आणि वाढदिवसा दिवशी सांगितलं की याने वाढदिवस म्हणजे साजरा केला तो कसा ना, वाढदिवस म्हणजे वाढदिवसाला त्यांनी धर्म वाढवला, हा त्याचा वाढदिवस त्यांनी साजरा केला. नाहीतर वाढदिवस म्हणजे घट दिवस आहे, 1 वर्ष कमी झालेला आहे, पण यांनी वाढवलं, हा याचा वाढदिवस सफल झाला. असा वाढदिवस असावा माणसाचा की धर्माचं बीजारोपण करावं आणि त्या धर्माला पाणी घालावं. वाढदिवसाच्या दिवशी कुठेतरी कोणातरी मार्गात जावं, त्यांचं दर्शन घ्यावं, असं ना आपल्याकडे यथाशक्ती तर त्यांना शीतप्रवेशन करावं. तर आपण वाढदिवसाला इकडे डीजे काय लावतो, मित्रांना काय बोलवतो, की 1000-2000चा अंत अर्धा तोंडाला लावतो. कळतंय का आपल्याला आपण काय करतो? आणि धर्माचं बीजारोपण वाढदिवसा दिवशी सुरू करा, धर्मरक्षण करा. भिक्षुका सहित घेऊन कटक. आणि मग नाथोबा घेऊन आले नागदेवाचार्यांना कटक देवगिरीला. भिक्षुका सोबत आले, तिने देमाईसा होती आणि नागदेव आचार्यांची आणि देमाईसाची भेट झालेली आहे. अशा प्रकारे भेट घालून दिली नाथोबाने, धर्माला वंकी आणि देमाईसा लावून दिले. आणि धर्माचं बीजारोपण केल्यानंतर त्याला पाणी घालण्याचं काम ही संत मंडळी करत असते. म्हणून सत्संग वारंवार घेत जा, सत्संगाला वारंवार जात जा. सत्संग म्हणजे धर्माचं बीजारोपण आहे. चिंतन करत जा, स्मरण करत जा. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की वर्षाला एक चांगल्या प्रकारे सत्संग आपल्या गावात घेत जा. त्याची सर्व तयारी चालू आहे. असा सत्संग आपल्या इथं झाला पाहिजे, तेव्हा आपला धर्म रुंदिंगत होतो मित्रांनो. अशा प्रकारे त्या ठिकाणी धर्माचं बीजारोपण केलं. आपण हे आपल्या धर्माचं बीजारोपण झालेलं आहे ना, त्याचा वाढवायचा प्रयत्न करा. आपल्या लेकरांना बाळांना सत्संगात आणा. त्यांना सांगा श्रीकृष्ण महाराज श्री चक्रधर स्वामी आहे. श्री चक्रधर स्वामींनी चक्रामध्ये पडलेल्या जीवांना काढण्याचा प्रयत्न केला आणि हे जीव त्या चक्रातून निघायचा प्रयत्न करत नाहीत. तिथंच अटकलेले चक्रामध्ये जन्मने मरणे या चक्रात अडकलेले आणि जन्मरूप चक्रातून काढण्यासाठी श्री चक्रधर भगवंताने अवतार धारण केलेला आहे. त्या श्री चक्रधर भगवंताचे श्री चरण धरा मित्रांनो, तुम्ही चक्रात कधीच फसणार नाही. अशा प्रकारे स्मृती या ठिकाणी संपलेली. आजपर्यंत आपण हे केलं नसेल तर देवाला क्षमा मागा. पतित पावन दीनबंधू दया करी रे स्वामी, अज्ञानाने घडले पातक
म्हणून पापियानी दया करी रे स्वामी जामनाने पाप कल्पिले हे मन तुला दिले मी दया करी रे स्वामी जावाचे जना दुखविले दिवाचा तुला दिले मी दया करी रे स्वामी देहाने हा कर्म करावा दास तुझा मी झालो पतित पावन दीनदयाळ दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी श्री गोपाल कृष्ण महाराज की जय।